वाचन लिहीन विचार करन वाटतंय अगदी हवं हवं. याहून जास्त कुठे शिकायचं त्या शाळेचं नाव मला सांग. शाळेला जायचंय मोठं व्हायचंय. शाळेला जायचंय मोठं व्हायचंय. वाचाया लिहायला गणित शिकायचंय. आनंद मला हो फार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. नाव गाव सांगतात रंग ओळखतात. रंग ओळखतात वस्तूही मोजतात. ओळखतात सगळे आकार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. अंक ओळखतात अक्षर ओळखतात. अक्षर ओळखतात गोष्टही सांगतात. समजतात सगळे विचार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. गाणी पण म्हणतात नाचून दाखवतात. नाचून दाखवतात स्वच्छही राहतात. विश्वास यांचा भार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. ताई पण म्हणतात बाई पण म्हणतात. ताई पण म्हणतात बाई पण म्हणतात. गावातले बोलतात शहरातले बोलतात. मुले हो तयार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. आनंद मला हो फार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. मुले हो तयार आमची मुले हो तयार. बाबा नवीन विशाला भरे मला दप्तर घेऊन देना. बाबा नवीन विशाला भरे मला दप्तर घेऊन देना. नाही पिरायला आणेल बियाना पण घेन देन तुला मी दप्तरना. नाही पिरायला आणेल बियाना पण घेन देन तुला मी दप्तरना. आया नवा नवा पाणी पडेल मला रेनकोट घेऊन देना. आया नवा नवा पाणी पडेल मला रेनकोट घेऊन देना. नाही आगुडला नील कांदना पण घेऊन देन तुला मी रेनकोट ना. नाही आगुडला नील कांदना पण घेऊन देन तुला मी रेनकोट ना. बाबा नवीन विशाला भरे मला पुस्तक घेऊन देना. बाबा नवीन विशाला भरे मला पुस्तक घेऊन देना. आखा उन्हाला पै पै जमवेल ना पण घेन देन तुला मी पुस्तक ना. आखा उन्हाला पै पै जमवेल ना पण घेन
फिरायला आणेल बियाना, पण घेणं देणं तुला मी दप्तरना. नाही फिरायला आणेल बियाना, पण घेणं देणं तुला मी दप्तरना. शाळा जसा लावीती लळा माऊली आपुल्या बाळा. शाळा आणि शाळेतले शिक्षक म्हणजे बालकांवर अनमोल संस्कार करणारी दुसरी माऊलीच. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. शाळा एक ज्ञान मंदिर, बालकांचं उज्ज्वल भविष्य घडवणारी, बालकाला देशाचा भक्कम आधारस्तंभ निर्माण करणारी. ज्ञान घेण्या हर दिन बालक शाळेत येती. ज्ञानाची शिदोरी घेऊन भरारीत घेती. आपण त्यांच्या पंखाला बळ द्यायचं असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते शाळेतच मिळतं. गुरु देई ज्ञान दूर होई अज्ञान. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवा होणं सुंदर आहे. गुरु शिष्याचं नातं या ज्ञान मंदिर घडतं. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगावला. वनगाव हायस्कूल ही शाळा मला खूप आवडली. मी या शाळेत ॲडमिशन घेणार आहे. या सर्व वर्गांमध्ये मुली होती. सर्व चिमुकले व मुले सर्व मला आवडले. मी या शाळेत रोज येईल. मला खूप ही शाळा आवडली. मला ही शाळा खूप आवडली. मी या शाळेत रोज येईल. अभ्यास करेल. देवीदास सुंदर पगार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे खुर्द या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज विद्यार्थी क्षेत्रभेट निमित्ताने वनगाव माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसह भेट दिली असता या शाळेतील सर्व वर्गांमध्ये पाहणी केली. वर्गामध्ये असणारे भौतिक सुविधा, डिजिटल बोर्ड या सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. लॅब दाखवण्यात आली. या शाळेमधील पाण्याची सुविधा, विज्ञान साहित्य, शाळेत झालेला बदल हे सर्व विद्यार्थ्यांच्या दाखवून दिलं. याच पद्धतीने आधुनिक जे काही विद्यार्थ्यांना ज्ञान पाहिजे ते सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं. या शाळेमध्ये भेट दिली असताना त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या. खेळाचं वेगवेगळे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. त्याच पद्धतीने कॉलेजलासुद्धा, माध्यमिक कॉलेजलासुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांसह भेट दिली. निश्चितच या शाळेची प्रगती खूप चांगली वाटली आणि विद्यार्थ्यांची चर्चा केल्यानंतर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी 100% या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याचं सांगितलं. एवढं मी या आजच्या भेटीच्या निमित्ताने सांगू इच्छितो. माझे नाव अरविंद धर्मा राठोड. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव नजीक इथे मुख्याध्यापक आहे. आज आम्ही वनसगाव हायस्कूल या ठिकाणी आमच्या मुलांना घेऊन भेटीसाठी आलो होतो. तेव्हा इथं आम्ही पाहिलं की ही शाळा अतिशय ग्रामीण भागातली असूनसुद्धा सर्व काही ज्या व्यवस्था या शाळेमध्ये पाहिजे का त्या सर्व
सुविधा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. या ठिकाणी अतिशय छान प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, तसेच खेळासाठी साहित्य आणि विद्यार्थ्यांना आज जे आपण तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणतो तो तंत्रज्ञानाचा उपयोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. इंटरॅक्टिव्ह बोर्ड पूर्ण वर्गामध्ये या ठिकाणी बसवलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला अगदी नवीन पद्धतीने त्या बोर्डमध्ये ज्याला आपण म्हणतो एक बोर्ड मात्र सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तिथं चित्र काढणं असो, लिहिणं असो, आपल्याला भूमितिक जे आकार आहेत ते आकार काढणं असो, कोणत्याही गोष्टीची तिथं अडचण वाटत नाही. तो इंटरॅक्टिव्ह बोर्ड पाहिल्याचा तर आमच्या मुलांना खूप आनंद झाला. सगळं तंत्रज्ञान वगैरे आणि एका ग्रामीण भागातली शाळा असून अतिशय सुसज्ज आणि उत्साही शिक्षक आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. आमच्या मुलांशी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की सर आम्ही नक्कीच या शाळेमध्ये प्रवेश घेऊ आणि ही शाळा आम्हाला नक्कीच आमच्या भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी योग्य आहे असे सर्वांनी सांगितले आणि आमचे जास्तीत जास्त मुलं या शाळेमध्ये प्रवेश घेतील असा आम्हाला विश्वास आहे. मी श्री सोनवणे आरवी, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वणसगाव, खानगाव आणि सारोळे ह्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपल्या विद्यालयात भेट दिलेली. आपले सर्व उपक्रम त्यांना आपण अगदी व्यवस्थितपणे दाखवलेले आहेत आणि त्यांचा अतिशय चांगला आता प्रतिसाद त्या विद्यार्थ्यांकडनं विद्यालयाला मिळालेला आहे. त्यांच्या प्रतिक्रियाही अतिशय बोलक्या अशा होत्या. त्यांनी आपला प्रवेश निश्चित आजच केलेला आहे आणि याचा आनंद आम्हाला सर्वांना होतो आहे. त्यानंतर तसंच असाच उपक्रम आपण उद्या देखील त्या ठिकाणी राबवतो आहे. इयत्ता 5वी प्रवेश दिवस दुसरा छत्रपती शिवाजी विद्यालय वणसगाव या ठिकाणी आज परिसरातील पंचक्रोशीतील सारोळा आणि खानगाव या ठिकाणचे विद्यार्थी आम्ही आज घेऊन आलो आहे आणि त्यांना इंटरॅक्टिव्ह बोर्ड, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, रायटिंग लॅब, ग्रंथालय, त्याच्यानंतर नवीन जो प्रोजेक्ट आणलेला आहे नन्नीकल्ली, त्यातले खेळ, जम्प्रो या सर्वांचं आज त्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलं. वॉटर फिल्टर याची पण सोय आहे ते पण दाखवलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना पोषण आहार, जेवण हे देऊन त्या शिक्षकांची आम्ही प्रतिक्रिया घेतली. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांनी सांगितलं की सर आमचा प्रवेश ह्याच विद्यालयात होईल अशी त्यांनी ग्वाही दिली. आजचे विद्यार्थी संख्या होते 62, पहिल्या दिवशी होते 72 आणि उद्या आहे 45.